नमस्कार, मी आहे संतोष शिंदे. माझ्या यूट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे श्रावणातील दुसरा सोमवार, तर सगळ्यांना दुसऱ्या सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी आता चालले भजनाला. जसं लास्ट सोमवारी मी सांगितलं होतं की कलावती यांचं भजन असतं, तर भजनाला जाते. तर आता मी निघाले भजनाला, तिथूनच मग मी देवळात अगोदर आले मी देवीच्या पाया पडायला. आता देवळाच आहे. आज दुसरा सोमवार आहे आणि आज आमच्या देवळामध्ये एका आहे, म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह आहे आज. तर सर्वजण इथे अभंग म्हणत आहेत, ते तुम्हाला पुढे दिसतीलच. ही आहे आजची प्रसादी. काय आठवलं का विण्याला बघून? लहानपणी जेव्हा मराठी शाळेत होतो त्यावेळेला शाळा सुटली की लगेच देवळात जायचो आणि विण्यासाठी लाईन लागायची. त्यामध्ये एक मी पण होते. का तर विण्याला आपल्या खांद्यावर घेऊन नाचवण्याची एक वेगळाच आनंद असायचा. तो आनंद सगळ्यांनाच मिळतो असं नाही, काय काय जणांना भेटायचा तर काय काय जणांना नाही. पण आत्ताच्या वेळेला तुम्ही बघितलात तर खूप कमी प्रमाणात मुलं आपल्या खांद्यावर घेऊन विणा नाचवायला बघतात. आत्ता तरी विणा जास्त वेळ एका मुलाच्याच खांद्यावर तुम्हाला दिसेल.
बाहेरून पण देऊळ खूप मस्त दिसतं. थोडीफार का सजावट होईना, खूप छान दिसतं. आता चालेल मी देवळातून घरी. आणि आज भजन होतं अंबाबाई जिथे आहे तिथे. तर तिथे पण खूप मस्त असं भजन झालं. नंतर मग मी देवळात गेले. आता देवळातून आले, कपडे बदलले. आता उपवास सोडणार आणि परत देवळामध्ये जाणार, कारण रात्रीचे भोवत्या नाचतात. त्यामुळे साई मग दिवसाचे पण एक एक बारी करून नाचतात आणि परत आता रात्रीचे नाचतील. तर आता आम्ही उपवास सोडायच्या आधी गाईला नैवेद्य दाखवतो आणि देवाला, त्याच्यानंतर मग जाणार. तर हे आहे उपवासाचं आजचं जेवण. खूप साधं सिंपलच आहे. आणि तुम्ही म्हणत असाल तर वेळेला उपवासाला खीर असते गोडामध्ये, तर मला खीर खूप आवडते. त्यामुळे दर उपवासाला मला खीरच खायला आवडते. आताच मी निघाले देवळाकडे. आता बघूया किती वेळ नाचतायत, कारण आता 11 वाजायला आलेत आणि आता म्हणजे 11:30पर्यंत नाचतील आणि नंतर आरती सुरू होईल. मला आरती तरी मिळेल तर चला मग.
तू माय बाप गणराया सांगती लडू लेकराला भेटाया आभाळाची माया तू माय बाप गणराया अर्धे जण वेगळ्या स्टेप नाचत आहेत आणि अर्धे जण वेगळ्या स्टेप नाचत आहेत. तर कोणाला ताळमेळ नाही आहे, फक्त अभंग होत आहेत आणि इकडे नाचत आहेत. तर हेच चालू आहे. तर आता मुहूर्त संपतील आणि मग आरतीला सुरुवात होईल.
सर्व झाल्यावरती ह्यांना एकदा टाळ चेक करायला लागणार आहेत, कारण खूप मोठ्या मोठ्याने टाळ वाजवलं जात होती त्यामुळे. हा आहे प्रसादाचा शिरा, म्हणजे सगळ्यांना आता ह्याचा प्रसाद देत आहेत, सगळ्यांना खात आहेत प्रसाद. आता झाले मी घरी आणि मी विचार केला होता की जेवण झाल्यावरती नाही जायचं, म्हणजे उपवास सोडून झाल्यावरती. नंतर म्हटलं नाही, पण आपल्याला आरती तरी मिळेल, कारण नाचं होते ना, ह्याचा आवाजच येत नव्हता, कारण आतमध्ये बॉक्स केल्याने होते, त्यामुळे आवाज जास्त फेकला नव्हता जात, बाहेर होता. तर मला वाटलं काय अभंगच म्हणत असतील, तर मग तरी पण जीव राहत नव्हता, वाटत होतं नाही जावं. गेल्यावरती थोडंफार होईना मी नाचले आणि जरासा व्हिडिओ पण शूट करता आला. तर हाच होता आमच्या एक्क्याचा व्हिडिओ, म्हणजे श्रावणातील दुसऱ्या सोमवारी आमच्या इकडे एक्का असतो विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये. तर तोच आहे हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघत राहा.